विरारकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे। शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत कळीचा ठरणारा नारंगी रेल्वे उड्डाणपूल अखेर आजपासून सुरू झाला आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं। 6 वर्षांपासून या उड्डाणपुलाचं काम रखडलं होतं। आज पालकमंत्री गणेश नाईक यांचा पालघर येथे जनता दरबार होता, त्यामुळे घाई गडबडीत आज पुलाचा उद्घाटन सोहळा पार पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। उड्डाणपुलाची अनेक कामे रखडली आहेत। विरार पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी विरारकरांसाठी एकच पूल आहे, तोही एकेरी आणि हलक्या वाहनांसाठी असल्याने त्या उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते। शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा पूल केवळ 4 पदरी आहे। 693.96 मीटर एवढी पुलाची लांबी आहे, तर या पुलाची रक्कम 25,46,90,000 रुपये एवढी आहे। मेसर्स TNT इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या पुण्याच्या कंपनीनं हा पूल बनवला आहे। पुलाचे अजूनही बरेच काम बाकी आहे। मात्र आज पालकमंत्री गणेश नाईक यांचा पालघर येथे जनता दरबार असल्यानं सकाळी 9 वाजता या पुलाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला। यावेळी पालिकेत सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडी आणि 2 आमदार असलेल्या भाजपात या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। मात्र गणेश नाईक यांनी या श्रेयवादाच्या लढाईवर पडदा टाकत नागरिकांच्या सोयीसाठी हा उड्डाणपूल सुरू झाला हे महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे। यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत। माननीय माजी खासदार, आताचे खासदार, आताचे आमदार, आता मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे, तर रिपीट करत बसत नाही, परंतु भविष्य काळामध्ये वसई विरारच्या प्रगती करता आता ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे श्रेयवादाचाच हा विषय आहे। आणि एकतर वसई विरार महानगरपालिकेमार्फत म्हणजे ज्या सुरुवातीला 2018 पासून आमदार हितेंद्र ठाकूर जे त्यांनी जो पाठपुरावा आणि त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या नियोजनाप्रमाणे आणि त्यांनी जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाप्रमाणे हा पुलाचा आपल्या इकडे हे करणार होते। आणि त्याच्यानंतर जे बरेचसे वेळ गेलेला होता त्याच्यामध्ये हा कोणाच्या राज्यामध्ये आणि कोणाच्या सरकारमध्ये हे सगळं विषय होता हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्याच्यामधनं पाठपुरावा आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर त्यांनी हा सगळा पाठपुरावा करून घेतलेला आहे। पण आता हा अपूर्ण म्हणजे जे काम अपूर्ण असताना सुद्धाही आता श्रेयवाद होऊ नये आणि त्याच्यासाठी हे सगळं ओपनिंग करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बरंचसं काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्यामागे आपले महापौर साहेब यांनी पाठपुरावा करून हे पूर्ण करून घेण्याच्या मागे आहेत।